ओके, तर तुम्ही लक्षात द्या, आपल्याला जॉमेट्री शिकायचं. या जॉमेट्री मध्ये एक लक्षात ठेवा, हे सुरुवातीचे बेसिक काही गोष्टी आहे, हे पहिले लक्षात ठेवा. इकडे लक्ष द्या, बेसिक गोष्टींमध्ये एक लक्षात ठेवा, असा डॉट असतो एखाद्या पानावर, एखाद्या प्लेनवर एखादा डॉट असतो, तर त्याला काय म्हणायचं? पॉइंट म्हणायचं. काय म्हणायचं? पॉइंट. इकडे लक्ष दे, ज्या वेळेस दोघं बाजूला असे एरो दिसतील त्यावेळेस काय म्हणायचं? लाईन म्हणायचं. काय म्हणायचं? लाईन. ज्यावेळेस दोघं बाजूला एरो दिसणार नाही, नुसतं कट दिसतील, त्याला म्हणायचं लाईन सेगमेंट. काय म्हणायचं? लाईन सेगमेंट. आणि ज्यावेळेस एका बाजूला कट आणि एका बाजूला एरो दिसेल त्यावेळेस म्हणायचं रे. काय म्हणायचं? रे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लाईन ही एक्सटेंडच होत असते, म्हणजे वाढतच चालते. तुम्ही जिथपर्यंत बघता तिथपर्यंत तुमची लाईन वाढू शकते. मग तुम्ही असं कधीही नाही म्हणू शकत की काय 5 सेंटीमीटरची लाईन काढा आणि 8 सेंटीमीटरची लाईन काढा, असं म्हणू शकत नाही किंवा असं होऊ शकत नाही. का? तर 5 सेंटीमीटर 8 सेंटीमीटरची लाईन नाही काढू शकत आपण, लाईन सेगमेंट काढू शकतो. काय काढू शकतो? लाईन सेगमेंट. परंतु रे कसा असतो? रे एक बाजूला स्पॉट असतो आणि एक बाजूला होत चालतो. म्हणजे बघा, आता हे लाईट चालू आहे का नाही, आपण इथं ठेवलं, इथून रे निघला इथपर्यंत आला, पुन्हा खाली हात केला, खाली आला, पुन्हा खाली, पुन्हा उजेड, इथं अंधार आहेत बघा, लाईटच्या खाली अंधार, इकडे फार उजेड आहे का नाही, जसं खाली 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 येत गेलो. म्हणून याला आपण काय म्हणतो? रे. एका बाजूला स्पॉट आहे, एका बाजूला कंटिन्यू. सूर्याची किरण बघा, एका बाजूला स्पॉट असतात, दुसऱ्या बाजूला कंटिन्यू येत असतात, याला काय म्हणतात? रे म्हणतात. काय म्हणतात? रे. कळालं? आता रे आणि लाईन सेगमेंट कळाली, आपण काढू शकतो 5 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर 9 सेंटीमीटर अशी काढू शकतो. आपण शिकायचं आहे आपल्याला, आलं लक्षात? त्याच्यानंतर इकडे अँगल मध्ये शिकलोय आपण, इकडे झिरो अँगल. झिरो अँगल म्हणजे ज्याच्यात काहीच येत नाही, म्हणजे तो अँगलच होत नाही, त्याला काय म्हणायचं? झिरो अँगल. ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजे काय रे? जो 0 डिग्रीच्या पुढे व 90 डिग्री पेक्षा कमी असेल त्याला म्हणायचं ॲक्यूट अँगल. आणि जो 90 डिग्रीचा असतो त्याला म्हणायचं राईट अँगल. जो 90च्या पुढे 180च्या मध्ये असेल त्याला म्हणायचं ऑब्ट्यूस अँगल. काय म्हणायचं? ऑब्ट्यूस अँगल. आणि जो 180चा असतो त्याला म्हणायचं स्ट्रेट अँगल. हे आपण शिकू आपण काढायला. याला म्हणायचं रिफ्लेक्स अँगल. 180च्या पुढे 360च्या मध्ये याला म्हणायचं रिफ्लेक्स अँगल. आणि जो 360 डिग्रीचा असतो त्याला म्हणायचं कम्प्लीट अँगल. हे अँगलाची पद्धत आहे. मी आता तुम्हाला अँगल पण शिकवतो आणि सगळ्या गोष्टी शिकवते. तर इकडे लक्ष द्या पुढे.